आणि बेभान होऊन अंमलात आणा। अगदी एखादी योजना आखलेली आहे आणि ती बेभान होऊन आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा मनापासून आभार। यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लोकसभा सदस्य, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आज इथे कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विकास विभागाचे मंत्री माननीय नामदार आदितीताई तटकरे, तसेच आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर, माजी पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि आज इथं मोठ्या संख्येने आलेले सर्व महिला व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे स्त्रियांसाठी पिंक ई रिक्षा योजना याची सुरुवात होत आहे आणि याच्यामुळे महिलांना कोल्हापूरमध्ये चांगलं काम तर मिळेल, पण एक तऱ्हेने त्यांना एक दिशा मिळेल की आणि काही चांगलं काम करायचं असेल तर असं एकत्र येऊन काम केलेलं चांगलं होत आहे। आणि आपल्या तटकरे मॅडम, आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्यांना चांगला अनुभव आहे। महिला व बाल कल्याण विकासाचे मंत्री आहेत, तर महिलांबरोबर बाल विकासाबरोबर महिलांचा काम देणे, विशेषतः आणि त्यांचा विकास करून घेणे, शैक्षणिक असो मुलांचा किंवा कुठलाही, या तऱ्हेने चांगलं काम करीत असतात। आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या कोल्हापूरमध्ये या पिंक ई रिक्षा चांगल्या चालतील। त्यात विशेष म्हणजे पिंक म्हणजे आपल्या लगेच ओळखल्या जातील, अनेक ठिकाणी त्यांना प्राधान्य मिळेल उभं राहण्यासाठी वगैरे। आणि त्याशिवाय ई असल्यामुळे प्रदूषणमुक्त ते होतील, हे फार महत्वाचा भाग आहे। प्रदूषणमुक्त रिक्षा असल्यामुळे निश्चितच प्रदूषणात कोल्हापूरमध्ये वाढ होणार नाही। आधीच गर्दी असते या सगळ्या रस्त्यांवर आणि त्यात प्रदूषण वाढलं तर चांगलं नाही, म्हणूनच ह्या आता पिंक रिक्षा म्हणून आपण पिंक ई रिक्षा म्हणून आपण निवडलंय, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि सर्व उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद महाराज। खरंच या रिक्षेचा रंगही निवडलेला आहे गुलाबी। गुलाबी रंग हा कोमलता, प्रेम आणि स्त्रीत्वाचा हे प्रतीक आहे। याच्यातून एक आपुलकी आणि स्नेह दिसून येतो। महाराष्ट्र शासनाचं जेवढं आभार मानावं तेवढं थोडंच आहेत, कारण या रक्षाबंधनच्या या पूर्वसंध्येला या भगिनींना एक हाताला बळ देण्याचं काम माननीय नामदार आदितीताई तटकरे, मंत्री महिला व बाल विकास यांनी केलेलं आहे। खरं तर कर्मामुळे माणसं कशी घडतात हे आपण दाखवलेलं आहे। ज्यांची कृती, ज्यांचं आचरण, ज्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे, ते आमच्या तुमच्यासाठी आयडॉल असणाऱ्या, एक प्रेरणास्थान असणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय नामदार आदितीताई तटकरे मॅडमना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा करून महाराणी ताराराणी, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज कोल्हापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये महायुतीच्या सरकारची एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे पिंक रिक्षा आणि या पिंक रिक्षाच्या वितरण समारंभाच्या प्रसंगी उपस्थित असणारे जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, आरोग्य विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक वैद्यकीय शिक्षण विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार राजेशजी पाटील, सन्माननीय आयुक्त गुंडे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे अध्यक्ष आदिलजी फराज, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयनजी, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी, कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेचे जिल्ह्याचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी, कायनेटिक ग्रीनचे आलेले जॉर्ज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, भारूड ज्यांनी आपल्या सर्वांसाठी ज्या भगिनींनी सादर केलं ती कृष्णाई असेल, सगळेच आमच्या पिंक रिक्षा वितरण समारंभ जो आपण आज आयोजित केलेला आहे त्याच्या सगळ्या लाभार्थी असतील, माविमचे आलेले सर्व अधिकारी असतील, सर्व बचत गटाच्या प्रतिनिधी असतील, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, सन्मान्य पत्रकार, जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच महिला व बाल विकास आमच्या विभागाच्या वतीने आदरणीय आंबेडकर साहेबांचे, त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांचे आणि श्रीमंत शाहू महाराजांचे या ठिकाणी आभार मानते की आपण आमच्या या कार्यक्रमाला आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर महायुतीच्या सरकारच्या वतीने महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 2 महत्वाकांक्षी योजना ही गेल्या वर्षी आम्ही सुरू केल्या. त्याच्यामधली एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे ही पिंक रिक्षा योजना. या दोन्ही योजना सुरू करत असताना या मागची उद्दिष्ट हीच होती की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. एका बाजूला लाडकी बहिणीचा लाभ हा आपल्या सर्वजणींच्याच खात्यावर नियमितपणाने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वितरित होत आहे, पण दुसऱ्याच बाजूला माझ्या महिलांना अधिकाधिक आर्थिक सक्षम करावं, त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण करावी की आपण सुद्धा रिक्षा चालवू शकतो आणि रिक्षा चालवून आपण सुद्धा आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतो, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक चालनेमध्ये आपण हातभार लावू शकतो. या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आणि आज कायनेटिक ग्रीनच्या माध्यमातून ज्या काही रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये अनेक बाबींचा बारकाईनं आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे. खरं तर भारूडच्या माध्यमातून एक आपली जी लोककला आहे, आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, ही भूमी ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आपल्या लोककलेच्या माध्यमातून आम्ही या योजनेची माहिती ही सगळीकडे देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे साधारणपणे ही जी रिक्षा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे ती चार्जिंगवर आहे, त्याचबरोबर तिचं स्पीड लिमिट काय आहे, याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की कोल्हापूर शहरामध्ये 700 पेक्षा जास्ती महिलांनी या पिंक रिक्षासाठी आज आमच्याकडे अर्ज केलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 400 रिक्षा हे आम्ही कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज मुश्रीफ साहेब आम्ही उपलब्ध करून देत आहोत. पहिल्या आर्थिक वर्षामध्ये 10,000 रिक्षांचं उद्दिष्ट हे आम्ही राज्यामध्ये ठेवलं आणि या पिंक रिक्षा कार्यक्रमाचं पहिलं वितरण हे आम्ही नागपूरमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलं. दुसरं पुणे शहरामध्ये आपले आदरणीय दादांच्या हस्ते ठेवलं. आज नाशिकमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तिथले स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. चौथा आज कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय
एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत आणि म्हणूनच महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक सकारात्मक पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे। आज पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। साधारणपणे किमान 8 तास जी महिला लाभार्थी आहे तिने ही रिक्षा चालवून ही एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकते। आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की आपले जे महत्वपूर्ण ठिकाण आहेत म्हणजे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला फीडर सर्व्हिस आपण या रिक्षांची द्यावी, म्हणजे ज्या माझ्या माता भगिनी ज्या युवती तरुणी असतील या अधिकाधिक जे एअरपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणून प्रवास करतात त्यांना त्या ठिकाणी या फीडर सर्व्हिसच्या माध्यमातून ही रिक्षा उपलब्ध राहील। त्याचबरोबर आम्ही पर्यटन विभागासोबत एक करार करत आहोत की पर्यटन स्थळं जी आहेत तिथे या रिक्षा उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे माझ्या माता भगिनी ज्या याच्यातून प्रवास करतील त्या ठिकाणी सुखरूप राहतील। आणि आम्ही फक्त महिलांपुरतं ही मर्यादित ठेवलेली नाहीये, म्हणजे चालवणारी महिलाच असणार आहे पण बसणाऱ्या व्यक्ती जर पुरुष असेल तरी त्याला सुद्धा ही सुविधा ही त्या निमित्ताने आम्ही उपलब्ध करून देत आहोत। आणि जी चालवणारी महिला आहे तिच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आपण जीपीएस सिस्टीम सुद्धा या आपल्या पिंक रिक्षामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून त्याची ट्रॅकिंग पण राहील। आणि साधारणपणे आम्ही जी लाभार्थी चालवणारी महिला आहे तिला जर कुठेही असं डाऊट वाटलं की बसणार व्यक्ती हे त्यांच्यावर जरा जरी काही त्यांना संशयित वाटला तर त्याचा एक फोटो एक रेकॉर्ड म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे सगळे रेकॉर्ड ठेवावे अशा पद्धतीची सुद्धा सुविधा आम्ही करत आहोत। 1 महिन्यापेक्षा अधिकच्या कालावधीची आपण त्यांना ट्रेनिंग दिली, लायसन्स रजिस्ट्रेशन या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यासोबत समन्वय साधला आणि साधारणपणे आपण 5 वर्षाची त्याच्यामध्ये वॉरंटी दिलेली आहे, म्हणजे जर या 5 वर्षामध्ये कुठेही त्या रिक्षामध्ये काही अडचण आली तर जी कंपनी आहे कायनेटिक ग्रीन ही त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी निगा राखणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींची दक्षता ही त्या निमित्ताने घेणार आहे। उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या ऐतिहासिक अशा या कोल्हापूर नगरीमध्ये आम्हाला कार्यक्रम घेण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली, याचा विशेष आनंद हा निश्चितपणाने माझ्यासारख्या भगिनीला तर त्या ठिकाणी आहे। मी ज्या लाभार्थी आहेत त्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा देईन। आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, मुश्रीफ साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल ही अतिशय प्रसिद्ध आहे। मधल्या या कालावधीमध्ये तर अधिक प्रसिद्धी ही त्याला जगभरामध्ये सुद्धा मिळालेली आहे आणि जो व्यवसाय किंवा जी विक्री ही कुठे ना कुठेतरी कमी होत होती ती आता जगभर आणखीन प्रसिद्ध झालेली आहे। खरं तर आम्ही गेल्या वर्षी म्हणजे प्राडाच्या माध्यमातून जे काही झालं ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, संबंध जगाने पाहिलं, पण त्या आधीच आम्ही गेल्या वर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कोल्हापुरी चप्पल प्रकल्प हा आम्ही साधारणपणे तयार केला आणि जवळपास 1,29,00,000 खर्च करून या प्रकल्पाचं साधारणपणे 50% काम हे पूर्ण झालेलं आहे। म्हणजे जी अत्याधुनिक मशिनरी आपल्याला लागते आणि महिलाच ज्या गेल्या अनेक वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय करत आहेत, म्हणजे एक आहे जी कर्नाटक आणि चेन्नईवरून जी कोल्हापुरी चप्पल उपलब्ध होते आणि एक आहे ती आपली प्रॉपर कोल्हापूरमध्ये तयार केली जाते। आणि इथल्या गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक व्यवसायामध्ये ज्या असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे। आणि मला पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती करायची आहे की आपल्याकडे आम्ही अधिक भार या संदर्भातला टाकणार नाही, पण 3% जे आम्ही महिला व बाल विकासच्या आपल्या जिल्हा नियोजनमध्ये राखीव असतात त्याच्यातून या प्रकल्पासाठी जर उर्वरित लागणारी 50% रक्कम जर मिळाली तर हा कारखाना आपण 6 महिन्याच्या आत आपण हा प्रकल्प सुरू करू शकतो। त्यामुळे तो प्रकल्पाला चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळावं अशीच मी या निमित्ताने विनंती करते। आम्ही शेळीपालन असेल या प्रकल्पामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं यश मिळाले, म्हणजे जिथं ते कुटुंब किंवा ती स्त्री ही 10 किंवा 12 शेळी पालन करायची तिथं ती आता 50 पेक्षा अधिक पर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या प्रकल्पांना आम्ही माविमच्या अंतर्गत त्या ठिकाणी गती देतोय जिथं त्यांचा व्यवसाय होईल आणि त्या आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतील। माविमचा रेकॉर्ड आहे की एखाद्या महिलेनी किंवा बचत गटाने कर्ज घेतलं की 99.99% परतफेड करण्याची ही माविमचा रेकॉर्ड आहे आणि माविमचा आदर्श हा त्या ठिकाणी देशभर घेतला जात असतो। त्यामुळे आम्हाला अधिकाधिक आपल्या माध्यमातून गती मिळावी। जवळपास 2000 पेक्षा अधिक
बचत गट हे माविमच्या अंतर्गत 5 तालुक्यांमध्ये आपल्या स्थापन केलेले आहेत आणि 32,000 पेक्षा जास्ती महिला ह्या माविमच्या अंतर्गत आज आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच अधिकाधिक या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करूयात अशीच मी या निमित्ताने विनंती करते। हातकणंगलेचा सुद्धा एक बचत गट भवन आहे ज्या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती केली। काल मी कबनूरला होती, तिथं सुद्धा तालुकास्तरीय बचत गट भवन हे त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून गती देणं हे गरजेचं आहे। तसंच पोलीस स्टेशन आवारातील जे समुपदेशक केंद्र आहेत त्या संदर्भात पालकमंत्री महोदय आपण मुश्रीफ साहेब अधिक मार्गदर्शन तर आपण करालच, पण त्यांचं मानधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी सुकाणू समिती आहे त्याची या महिन्याच्या अखेरीस आम्ही बैठक घेतलेली आहे। त्याच्यामुळे जी सूचना ही आपण दिलेली आहे ती पुढच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात झालेली आणि त्यांचं मानधन वाढलेलं सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळेल। आज माझ्या अंगणवाडी सेविका, माझी मदतनीस यांचं मानधन हे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जवळपास आपण 15,000 आणि तितक्याच मर्यादेमध्ये आपण मदतनीसांचं सुद्धा मानधन त्या ठिकाणी वाढवलं। माविमचे जे बचत गट आहेत त्यांचं रिव्हॉल्विंग फंड जे 15,000 आहे ते 25,000 करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सकारात्मक पाऊल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। मी आलेल्या सर्वच माझ्या माता भगिनींचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आज महिला व बाल विकास जे काही काम करू शकत आहे ते तुम्हा सर्व जणींच्या पाठबळामुळे आणि आशीर्वादातून आहे आणि व्यासपीठावर बसलेली ही सर्व मंडळी ही पुढच्या कालावधीमध्ये महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करत आहेत। मला महायुतीच्या सरकारचे विशेष आभार मानायचे की बाळाच्या नावापुढे पहिलं त्याच्या आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव हे लावण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झाला आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा निर्णय घेणारा एकमेव राज्य आहे। त्यामुळे पुरोगामी आणि ऐतिहासिक वारसा जपणारा हा महाराष्ट्र अशाच पद्धतीने पुढेही महिलांना सक्षम करत राहणार आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व जणींना मनापासूनच्या शुभेच्छा देते, उद्याच्या रक्षाबंधनच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि आज व्यासपीठावर बसलेले जे आपले भाऊ आहेत ते रक्षाबंधनची भेट ही आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या महिलांना दिल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री या निमित्ताने व्यक्त करून थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। खरंच आहे, शाबासकी देणारे जर कुणी असेल तर यशही फिके वाटते, पण प्रोत्साहन देणारे जर कुणी असेल तर अपयशही प्रेरणादायी वाटतं। अगदी या महिलांच्या हाताला बळकट देण्याचं काम आपलं महाराष्ट्र शासन करत आहे, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करते। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागामार्फत आज पिंकी रक्षा योजनेचा कोल्हापूर शहरातला समारंभ होतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर, आज ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे त्या आपल्या महिला बाल विकास विभागाच्या लोकप्रिय मंत्री नामदार आदित्यताई तटकरे, या ठिकाणी उपस्थित खासदार श्रीमंत शाहू महाराज, माजी आमदार राजेश पाटील, महिला बाल विकास विभागाचे आयुक्त डांगे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन साहेब, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फरास, तुम्ही कायनेटिक ग्रीनचे कोण आहे का अधिकारी? कायनेटिक ग्रीन ही जी कंपनी आहे त्याचे अधिकारी श्री जॉर्ज, व्यासपीठावर सर्व अधिकारी पदाधिकारी आणि माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिला पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो
आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे महायुती सरकार आपल्या मागे हिमालयासारखं उभं राहील अशा प्रकारचं मी आश्वासित करतो. आज एक चांगला कार्यक्रम घेऊन आपल्या महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये ते आलेले आहेत आणि या पिंक रिक्षा योजनेचा शुभारंभ करत असताना त्यांनी याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10,000 रिक्षा या वर्षभरामध्ये देण्याचं त्यांचं टार्गेट आहे. 4-5 प्रमुख शहरामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत आणि वर्षभरामध्ये 10,000 रिक्षा आपल्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी देण्याचा संकल्प या महायुती सरकारनं केलेला आहे. याबद्दल लाभार्थ्यांना फार कमी रक्कम भरायची आहे. 700 अर्ज आलेले होते. 400 महिलांना हे क्रायटेरियाप्रमाणे हे रिक्षा देण्यात येणार आहेत आणि केंद्र सरकारचं अनुदान, राज्य शासनाचं अनुदान आणि बँकेचं राहिलेलं कर्ज घेऊन ही योजना राबवली जाणार आहे. या इलेक्ट्रिक व्हेकल्स असल्यामुळं प्रदूषण अजिबात होणार नाही. या चार्जिंग स्टेशनची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तुमच्या संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. आता महिलांनी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सर्व क्षेत्रामध्ये महिला आता आपल्या नाव कमावत आहेत. याही क्षेत्रामध्ये त्यांनी येऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सुरक्षेसाठी ज्या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आदितीताई तटकरे यांचा मनपूर्वक आभार मानतो. आज त्या कोल्हापूरमध्ये आल्या. 400 आमच्या महिलांना त्या आज रिक्षा देत आहेत. पुढच्या काळात अशाच प्रकारचं चांगलं काम त्यांनी करावं अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला आठवत असेल, आदितीताईंचं दुसऱ्या गोष्टीवर अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज बरोबर वर्ष झालं 1,500 रुपये देण्याचा एक अभिनव कार्यक्रम त्यांनी केला आणि मला वाटते 12,500-18,000 रुपये, कारण आज वर्ष होतंय, गेल्या रक्षाबंधनाच्या वेळेलाच आम्ही 1,500 रुपये दिले होते लाडक्या बहिणींना आणि एका घरामध्ये मुलीला आणि आईला 7,500 रुपये आल्याबरोबर आमच्या भगिनींना नवऱ्याकडे पैसे मागायला गरज लागली नाही. स्वतःच्या पैशांनी त्यांनी पातळ आणली. नवऱ्याने उसने घेतलं असतील त्यांनी परत करावं अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो. आणि 1,500 रुपये आता नियमाने आपल्याला येत आहेत. 2,100 रुपयेचं आम्ही वचन दिलेलं आहे. 2,100 रुपयेचं वचन आम्ही योग्य वेळेला पूर्ण करणार आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जरी काँग्रेसचे असले तरी मी तुम्हाला विनंती करेन, येणाऱ्या युतीच्या चिन्हासमोरचं खटाखट बटन दाबा. तुम्हाला 2,100 रुपये आम्ही पुढे दिल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे. अनेक वर्ष आहे, आजही आहे. आणि ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पैसे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत येतात त्याला आम्ही 30,000 रुपये देतो. भगिनींनी काही करायचं नाही. पैसे येणाऱ्या 3 महिन्यांनी जायचं, अर्ज द्यायचे एकमेक जामिनाचे आणि अर्जाचे आणि तिला 30,000 रुपये नावावर ताबडतोबीने वर्ग. महिन्याला 676 रुपयेचा हप्ता जाणार आणि राहिलेले पैसे तुम्हाला महिन्याला रोखीने मिळणार. आणि जर संपूर्ण रक्कमच घ्या म्हटला तर 50-60 हजार रुपये सुद्धा देण्याची बँकेची योजना आहे. आदितीताई आम्ही सगळं करतोय, म्हणजे ही कायम योजना चालणार आहे अशा रीतीने आम्ही योजना आखलेली आहे. म्हणजे 1,500 रुपये आता जे चालू आहेत ते कदापि बंद होणार नाही. कुठली योजना बंद होणार नाही. तुम्हाला एसटी मध्ये 50% सवलत आम्ही दिलेली आहे. मुलींना उच्च शिक्षणामध्ये आम्ही सवलत मोफत दिलेली आहे. त्यानंतर 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी केशरी आणि पिवळ्या कार्डाला
तांदूळ आणि गहू मोफत दिलेला आहे. या सगळ्या योजना आपल्या या महायुती सरकारच्या चालू राहणार आहेत. याबद्दल कसल्याही मनामध्ये संशय न आणता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्यावी एवढी विनंती मी करणार आहे. आता अजितही तटकरे म्हणाले की कोल्हापूर एक और आहे. खरं आहे, ते और आहे. म्हणजे ज्या वेळेला कोल्हापूर चपलेचा विषय आल्याबरोबर त्या प्राणाला कोल्हापूरला यावं लागलं चप्पल बघून. आणि आमची माधुरी हत्तीने गेल्यावर कसं कोल्हापूर खवळलं. 1,00,000 लोक सर्वधर्मीय ती हत्ती आमची परत द्या म्हणून आलं. ती वनताराला नेली होती त्या अंबानींच्या. आणि मग वनताराचे अधिकारी इथं आले. त्यांनी सांगितलं याचं पुनर्वसन केंद्र आम्ही वेगळं तयार करू आणि ही हत्तीन परत देऊ. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आमचं काम असतंय. आणि म्हणून मी विनंती केली होती ज्यावेळा हे शिव इथं आले त्यावेळा त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होतं की तुमच्याबद्दलचा रोष कमी व्हायचा असेल तर आळत्याला जवळजवळ 500 ते 600 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी वनतारा फेज 2 करा म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष कमी होईल. जामनगरला आणि गुजरातला का आमच्याकडे का नाही. आणि म्हणून मला वाटतं आनंद अंबानी ही विनंती मान्य करतील आणि आळत्याच्या त्या डोंगरावर फेज नंबर 2 हा वनताराचा करतील. आमच्या माधुरी हत्तीबरोबर हे सुद्धा ते करतील जाहीर अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली आणि सगळ्या भगिनींचं या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं ते चांगलं व्हावं म्हणून केलेलं काम हे चांगुलपणा असतो. अगदी या चांगुलपणाच्या वाटचालीत चालणारे या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री मान्य नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पिंक रिक्षाच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री सन्माननीय आदित्यताई तटकरे ज्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी आताच ऐकलं ते या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरचे माजी आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब, महिला बाल कल्याण विभागाचे आयुक्त सन्मान्य नयना गुंडे मॅडम, आमचे सीईओ सन्मान्य कार्तिकेयन सर, सन्मान्य आदिलजी फराज साहेब, सन्मान्य बाबासाहेब पाटील आसुर्लेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आणि बराच उशीर एकदा पिंक रिक्षा घेऊया आणि सगळीकडे आपल्या कामाला सुरुवात करूया म्हणून थांबलेल्या आमच्या सगळ्या भगिनी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. रक्षाबंधनच्या सुद्धा शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम महिला बाल कल्याण विभागाने घेतलाय आणि या विभागाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्यासाठी ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे ती सगळीच्या सगळी पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला उत्स्फूर्तपणानं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे महिला बाल कल्याण विभागाच्या सगळ्या योजना आणि त्या योजनांची अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती मगाशी आमच्या एका भगिनीनं भारुडाच्या निमित्तानं दिली आणि त्या भारुडामध्ये ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या योजनेचे सुद्धा महत्व सांगितलं ते लाडक्या बहिणींचं महत्व या राज्यातलं एकूण आलेलं महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक अतिशय महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय. या सगळ्यांचं सारथ्य आपल्या मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे करतात. खरं तर आम्ही सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो, परंतु राज्यातली सर्वाधिक लोकांना आणि महिलांच्यासाठी अतिशय हिट झालेली सर्वात महत्वपूर्ण अशा पद्धतीची योजना अतिशय यशस्वीपणानं राबवण्याचं काम आदित्यताईंच्या माध्यमातून होत आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या राज्यातल्या अनेक योजना, या राज्यातले अनेक निर्णय, या राज्यातल्या महिलांच्या कल्याणासाठीचे वेगळ्या पद्धतीच्या सातत्याने घेत असणारे कार्यक्रम या माध्यमातून आदित्यताईंचं काम अत्यंत उत्कृष्टपणाने चाललेलं आहे. या सगळ्या कामाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातल्या अनेक लोकांसाठी सुद्धा, ज्या अनेक महिलांच्यासाठी सुद्धा पिंक रिक्षाचं जे काही वाटप करताय त्यासाठी मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला बाल कल्याण विभागाचं काम चाललेलं आहे. या सगळ्या कामामध्ये एका बाजूला आपण सगळेजण अशा पद्धतीच्या योजना करत असताना माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे आणि मला वाटतं कमिशनर मॅडम सुद्धा इथं आहेत, बऱ्याचशा योजना ह्या पिंक रिक्षा सारख्या झाल्या पाहिजे. अनेक वर्ष आम्ही जिल्हा परिषद पासून आलो तर त्या सगळ्या साचेबद्ध ज्या योजना आहेत त्याला थोडंसं आधुनिकतेचं रूप आलं पाहिजे. हे सगळं रूप आलं
तर निश्चितपणानं आपल्या योजनांचा खऱ्या अर्थानं लोकांना लाभ होईल. आजच्या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचं काम ज्या पद्धतीने करतोय, तशा महिला बालकल्याण विभागाच्या छोट्या छोट्या योजना की थोड्या दुरुस्त केल्या पाहिजेत, इनोव्हेटिव्ह केल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून महिलांना खूप चांगल्या पद्धतीनं आर्थिक सक्षम करण्यामध्ये, सामाजिक दृष्ट्या त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठा देण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आपण सगळ्यांनी बजावली पाहिजे. त्या सगळ्या बजावण्यामध्ये आपण निश्चितपणाने अतिशय चांगलं काम कराल याची खात्री आम्हा सर्वांना आहे. या सर्व योजनेच्या माध्यमातून काम करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत आग्रहानं आपण आम्हाला बोलवलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः 3% एकूण असणारा डीपीटीसीतल्या निधीमध्ये सुद्धा काही चांगल्या पद्धतीचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची आपल्याला आवश्यकता आहे त्या आवश्यकतेसाठी ज्या ज्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतील ते आम्ही घेऊ आणि आपल्या सूचनांप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीचं महिला बाल कल्याण विभागाचं जे काही काम चांगलं चाललेलं आहे त्याला गतिमान करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने आम्ही सगळेजण प्रयत्न करू अशा पद्धतीची खात्री देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदित्यताई इथं आलेत. खरं तर आदित्यताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर आम्ही मुश्रीफ साहेबांबरोबर काम केलंय आणि मुश्रीफ साहेबांबरोबर काम करताना आम्ही तुमच्या वडिलांना बघितलंय. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण आम्ही आणि साहेब सगळे एकत्र असताना त्या काळातल्या 1999च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून तटकरे साहेबांचं नाव, त्यांचं योगदान, त्यांचं काम खूप मोठं आहे. परंतु मोठ्या घरातली माणसं, मोठ्या घरातली पुढची पिढी सुद्धा तेवढीच कर्तृत्वान असते असं अपवादात्मक असतं. आणि या सगळ्या गोष्टीला छेद देऊन ज्या पद्धतीचं तुम्ही काम करताय, कॅबिनेटमध्ये आम्ही बघतोय खूप चांगल्या पद्धतीच्या निर्णयांच्या माध्यमातून बघतोय, जमिनीवर पाय ठेवून काम करणारे एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या मंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय. आणि त्या सगळ्या कामाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण करत असलेल्या कामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आमच्या कोल्हापूरला सुद्धा वाटा मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी 2 गोष्टी आपण सांगितल्या, त्यातली एक आमच्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत, काउन्सिलिंग सेंटरवाले, त्यांचा पगार मित्री म्हटले 50,000पर्यंत वाढवा. गुंडे मॅडम म्हणतात 25,000पर्यंतच आपण प्रस्ताव केलाय, कारण 12ला ते सगळे प्रस्ताव सुरू झाले. त्यामुळे निश्चितपणाने त्याला मदत करा. संरक्षण अधिकाऱ्यांचा सुद्धा प्रस्ताव आहे की जे संरक्षण अधिकारी तत्कालीन काळामध्ये या सगळ्या योजनेच्या माध्यमातून लागले, मराठा आरक्षणामधून लागले, परंतु पगारामध्ये थोडीशी अडचण होती. मला असं वाटतं की याबद्दल आपल्या कानावरती आम्ही आता विषय घातलाय आणि तुमच्याकडे विषय निश्चितपणे आपल्या कानी घातल्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीने यश येईल. बाल संगोपनच्या योजनांमध्ये सुद्धा सर्व लाभार्थींना वेळेत सगळ्या रक्कम जमा करावी अशा पद्धतीची सूचना आहे. खरं तर तुमच्या विभागाची जेवढी लाडकी बहीण योजना ही महत्वाची आहे, तेवढंच बाल संगोपनची योजना सुद्धा महत्वाची आहे. आणि आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यात टार्गेट करून सगळे लाभार्थी पूर्ण केलेत. संजय गांधी निराधार योजनेपेक्षा सुद्धा या बाल संगोपनच्या योजनेचं महत्व, कारण 2200 रुपये आपण देतोय, परंतु या पैसे जे आहेत ते वेळेवरती जमा झाले की सगळ्या कुटुंबियांना सुद्धा त्याचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये तरतूद आणि बजेटमधल्या तरतुदीनंतर प्रत्यक्षातली अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा या सगळ्यांसाठी ज्या सूचना द्यायला पाहिजेत त्या आपण द्याव्यात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या कामाला गतिमान करावं अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरले आणि या सगळ्या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरल्यानंतर आज ज्यांना आम्ही वाटप करणार आहोत त्यांचं अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. फक्त चूल आणि मूल आणि पापड आणि लोणचं याच्या पलीकडचं जग सुद्धा आता आमचं आहे अशा पद्धतीचा विश्वास तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी आपण सर्वांना आजच्या उद्या होणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करत असताना माविमचा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. माविम मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सगळ्या योजना आणि त्याच्या माध्यमातून होत असणारी खूप चांगल्या पद्धतीची वसुली आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं एक उत्कृष्ट व्यासपीठ अशा पद्धतीची माविमचं काम आहे. या माविमचा सुद्धा या जिल्ह्यातलं एकूण चाललेलं काम अजून गतिमान करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करून पुढे जाऊया. त्या सगळ्याच्या माध्यमातून महिलांच्या केवळ विकासाचंच नाही, आर्थिक सक्षमतेचं व्यासपीठ म्हणून सुद्धा महिला बाल कल्याण विभागाने उचललेलं जे काय हे निर्णयांचं क्रांतिकारक पाऊल आहे त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व महिला भगिनींच्यासाठी आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सन्माननीय मंत्री महोदयांचा आणि आपणा सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर पिंक रिक्षा घेऊन उद्या रक्षाबंधनला जाणारे आमच्या पात्र लाभार्थी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर रिक्षा वाटपाचा, पिंक ई रिक्षा चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न होईल. मी आमंत्रित करते लाभार्थी भगिनी राधिका प्रसन्न पडवळे,
राधिका प्रसन्न पडवळे, त्यानंतर मनोरमा सचिन पवार यांनी तयार व्हायचं आहे. इथून येऊ देत ना सर, इथून येऊ देत ना. मंचाच्या डाव्या बाजूने यायचं आहे आणि उजव्या बाजूने आपण आसनस्थ व्हायचं आहे. राधिका प्रसन्न पडवळे, मनोरमा सचिन पवार, प्रणिता देसाई, चंद्रलेखा जाधव, राजश्री पाटील, रक्षा कांबळे, शोभा कांबळे, रेश्मा शिंगे, तन्वी माळी, प्रणाली आमटे, पूनम वरुटे, स्मिता कांबळे, पूजा देसाई, प्रियंका लोहार, अर्चना तोरवी, सीमा पाटील आणि अंबिका ठोके या पात्र लाभार्थी भगिनी आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय तटकरे मॅडम व या कार्यक्रमाचे लाभार्थ्यांना सूचना आहे, आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम घेणारच आहोत. फक्त पिंक रिक्षाचं चावी तेवढी आपण घ्यायची आहे, नंतर आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेणारच आहोत. बोला. लाभार्थी भगिनींना विनंती आहे की राखी बांधण्याचा कार्यक्रम नंतर घ्यायचा आहे. या पात्र लाभार्थी भगिनी आहेत. आजपासून रिक्षा घेऊन या कोल्हापूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं या काम करणार आहेत. ध्वनी प्रदूषणापासून अलिप्त असणारी ही रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा, अगदी पेट्रोल डिझेल नाही, काही नाही. या प्रचंड भावांच्यावर प्रेम करणाऱ्या या पात्र लाभार्थी चावी घेऊन या बंधुराजांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनोखा संपन्न करत आहेत. पात्र लाभार्थी भगिनींना विनंती आहे की अजून पुढं रुपे कार्ड वितरण कार्यक्रम आहे, त्यानंतर बचत गटांना धनादेश वाटप आहे, यानंतर आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम घेणार आहोत. तरी या पात्र भगिनीने नंतर राखी बांधायची आहे. एक सामूहिक फोटो होईल, यानंतर रुपे कार्ड वितरण होईल. याच्यामध्ये असणाऱ्या पात्र लाभार्थी आहेत नीलम शुभम गवळी, सारिका शंकर मगदूम, सुरेखा कृष्णात मगदूम, सारिका कृष्णात चौगले आणि रुपाली करपे यांनी तयार व्हायचं आहे. अगदी सभागृहाच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे. रुपे कार्ड वितरण या 5 महिलांनी, 5 पात्र लाभार्थी भगिनींनी आपण आपलं कार्ड घ्यायचं आहे. पिंक रिक्षाच्या भगिनींना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे भगिनींना की आपण आपल्याला ट्रायल घ्यायची आहे मॅडम, तरी वेळेचं आपण बंधन पाळूया. यानंतर रुपे कार्ड वितरण या भगिनींनी मान्यवरांच्या हस्ते कार्ड स्वीकारायचं आहे. नीलम गवळी, सारिका मगदूम, सुरेखा मगदूम, सारिका चौगले आणि रुपाली करपे. यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर यांच्या मार्फत ज्या महिला बचत गट आहेत, आज अखेर 180 कोटी रुपये कर्ज बचत गटांना विविध बँकेच्या माध्यमातून वितरित केलेलं आहे. त्या बचत गटाच्या प्रमुख यांनी तयार व्हायचं आहे. पहिला गट आहे स्वामी समर्थ आरळे यांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे क्रमानं. यानंतर रुपे कार्ड वितरण हा कार्यक्रम रंगमंचावर व्यासपीठावर संपन्न होत आहे. यानंतर बचत गटाच्या काही गटाच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये धनादेशाचं वाटप होत आहे. पहिला गट आहे स्वामी समर्थ गट आरळे, दुसरा गट आहे आसावरी हुपरीचा गट आहे. ICICI बँक यांच्याकडून 20 लाखाची रक्कम यांना मंजूर झालेली आहे. या व्यासपीठावर जो गट आहे तो स्वामी समर्थ गट आहे. दुसरा जो गट आहे 20 लाखाची रक्कम यांना प्राप्त झालेल्या बचत गटाला, स्वामी समर्थ गटाला. 2 नंबरचा गट यांनी तयार व्हायचा आहे हुपरीचा आसावरी गट.
यांना 16,50,000 रक्कम मंजूर झालेली आहे. 2 नंबरचा ग्रुप आसावरी ग्रुप, यानंतर 3 नंबरचा गट आहे अभिमानी गट, 2 नंबरचा गट आहे आसावरी गट, स्वामी समर्थ गट. शिवसर आपणास बोलून. यानंतर आसावरी गट हुपरीचा गट आहे, यांना 16,50,000 रक्कम मंजूर झालेली आहे. तिसरा गट आहे त्यांनी तयार व्हायचा आहे अभिमानी हुपरीचा हा गट आहे, यांना 13,28,000 ही रक्कम मंजूर झालेली आहे. तीन नंबरचा गट अभिमानी हुपरीचा हा गट आहे, यांना 13,28,000 रक्कम मंजूर झालेली आहे. 4 नंबरचा गट सोनपरी गट कोडोली ICICI बँकेमार्फत 12,80,000 रक्कम यांना मंजूर झालेली आहे. व्यासपीठावरील 3 नंबरचा गट अभिमानी गट जो आहे हुपरीचा आहे, यांना ICICI बँकेकडून 13,28,000 ची रक्कम मंजूर झालेली आहे. मी विनंती करते की आजच्या ज्या बचत गटाच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी चेक घेतल्यानंतर अस्वस्थ व्हायचं आहे. यानंतर 4 नंबरचा जो गट आहे सोनपरी कोडोलीचा गट आहे, यानंतर उपस्थित अंगणवाडी पर्यवेक्षक